बातमीपत्रामध्ये आता पाहणार आहोत सकाळच्या महत्त्वाच्या 100 बातम्या अतिशय वेगवान स्वरूपात सुरुवात करूया। नागपूर विभागात गेल्या 3 दिवसांपासून सर्वत्रच पावसाने जोर धरलाय आणि त्यामुळे नदी नाल्यांना पूर आला असून अनेक ठिकाणी नागरिकांच्या घरातही पाणी शिरलंय। तर विदर्भातील 43 तालुक्यात अतिवृष्टी झाली असून नागरिकांना अलर्ट राहण्याच्या सूचना करण्यात आल्या। वर्ध्यातील चांदकी येथील पुरामध्ये अडकलेल्या 4ही बांधकाम मजुरांचं रेस्क्यू करण्यात आलेलं आहे। 4ही मजूर ग्रामसडक योजनेच्या कामावर मजुरीला होते। रेस्क्यू ऑपरेशन करताना आपत्ती व्यवस्थापनाच्या पथकाने जीवाची बाजी लावत चौघांनाही सुरक्षित बाहेर काढलं। सातारा जिल्ह्यामध्ये पावसाचा जोर आता काहीसा मंदावलेला आहे। मात्र असं असलं तरीही प्रमुख धरणात पाण्याची आवक कायम आहे आणि त्यामुळे कोयन्यासह प्रमुख 6 प्रकल्पात 102 टीएमसीहून अधिक पाणीसाठा झालाय। सध्या ही धरणं 69% भरली आहे। पावसानं विदर्भाला चांगलंच झोडपून काढलाय। वैनगंगा नदीच्या पाणी पातळीत वाढ झाल्यानं गोसेखुर्द प्रकल्पाचे सर्व 33 दरवाजे 2 मीटरनं उघडण्यात आले। इथून 13,040 क्युसेक पाण्याचा विसर्ग केला जातो। नागपुरात गेल्या 2 दिवसांपासून पावसाची संततधार सुरू आहे। नदी नाले ओसंडून वाहत आहेत। उप्पलवाडी येथील एका युवकाचा नाल्याच्या प्रवाहात वाहून मृत्यू झाला असून 2 जण वाहून गेलेत तर 4 घरांचं पूर्ण नुकसान झालंय। महाराष्ट्रातील मत्स्य व्यवसाय क्षेत्राच्या विकासासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून नव्या युगात प्रवेश करण्याचा निर्णय घेण्यात आलाय। एआय तंत्रज्ञानाच्या मदतीने जलाशयांचं व्यवस्थापन, मत्स्य संवर्धन आणि माहिती संकलनासाठी स्मार्ट फिश स्टॉक असेसमेंट सिस्टम ही तयार करण्यासाठी महत्त्वपूर्ण करार करण्यात आलाय। पुणे पालिकेच्या आगामी निवडणुकीच्या दृष्टीने नव्याने प्रारूप प्रभाग रचनेचं काम सुरू झालं असून येत्या 23 किंवा 24 जुलैला हे काम पूर्ण होईल अशी माहिती निवडणूक अधिकारी प्रसाद काटकर यांनी दिली आहे। साताऱ्यातील पाटण तालुक्यात उलटा धबधबा पाहण्यासाठी गेलेल्या युवकांच्या कारचा अपघात झाला। नियंत्रण सुटल्यानं कार थेट 300 फूट खोल दरीत कोसळली। यावेळी कारमधून चौघांनी उडी मारल्यानं ते बचावले तर कारमधील एक जण गंभीर जखमी झाला। चंद्रपूर जिल्ह्यातील ब्रह्मपुरी तालुक्यात उद्या सुट्टी जाहीर करण्यात आलेली आहे। जिल्ह्यातील सर्व शाळा, महाविद्यालय आणि कॉलेजच्या जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाने सुट्टी देण्यात आलेली आहे। गोसेखुर्द प्रकल्पातून 18,000 क्युसेक पर्यंत पाण्याचा विसर्ग करण्यात येतोय आणि त्यामुळे जिल्ह्यात पूरस्थिती आणखी बिकट होण्याची शक्यता आहे। तर भंडारा जिल्ह्याला देखील ऑरेंज अलर्ट देण्यात आलाय। वैनगंगा नदीला आलेल्या पुरामुळे ब्रह्मपुरी तालुक्यातील 8 गावांना फटका बसलाय। नदी किनारी असलेली लाडज, पिंपळगाव, भोसले, भालेश्वर, चिखलगाव, अरहेर, नवरगाव आणि बेलगाव अशी गावं प्रभावित झालेली आहेत। सध्या 14 कुटुंबांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आले तर मुडजा, गांगलवाडी आणि गांगलवाडी आरमोरी या मार्गावरील वाहतूक ठप्प झाली आहे। पुणे शहरातील मुख्य पेठांमध्ये मुसळधार पाऊस झाला। जिल्ह्यातील घाट माथ्यावर देखील पावसाने जोरदार हजेरी लावली। दरम्यान आज आणि उद्या पुणे जिल्ह्याला पावसाचा रेड अलर्ट जारी करण्यात आलाय। वर्ध्यामध्ये झालेल्या मुसळधार पावसाने यशोदा नदीला पूर आला। देवळी हिंगणघाट या 2 तालुक्याच्या सीमेवर यशोदा नदी पात्रालगत असलेल्या चांदकी या गावाजवळ 4 बांधकाम मजूर पुराच्या दुसऱ्या बाजूला अडकून पडले होते। या 4ही मजुरांना सुखरूप बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरू आहेत। गोंदिया जिल्ह्यामध्ये गेल्या 3 ते 4 दिवसांपासून संततधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले। या मुसळधार पावसाचा मोठा फटका शेतकरी आणि सामान्य नागरिकांना बसलाय। अनेक तालुक्यातील मार्गावरील वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली आहे तर देवरी तालुक्यातील बेलार गोंदी पूल सध्या 2 ते 3 फूट पाण्याखाली गेलाय आणि त्यामुळे प्रशासनाने हा रस्ता वाहतुकीसाठी बंद केलाय। जळगाव जिल्ह्यातील हतनूर धरणामध्ये पाण्याची आवक वाढल्याने धरणाचे 6 दरवाजे उघडण्यात आलेले आहेत। मध्य प्रदेश आणि विदर्भात सुरू असलेल्या पावसामुळे हतनूर धरणामध्ये पाण्याची आवक वाढली आहे। धरणातून 6,357 क्युसेकनं विसर्ग तापी नदी पात्रात सोडण्यात येतोय तर तापी नदीमध्ये विसर्ग सुरू असल्याने तापी नदीवरील बंधारे हे ओव्हरफ्लो झाले। यवतमाळ जिल्ह्यातील 18 महसूल मंडळांमध्ये अतिवृष्टी झाली। गेल्या 24 तासात 33.40 मिलीमीटर पावसाची नोंद झाली। केळापूर तालुक्यातील सायखेडा धरण 100% भरलं असून धरणाच्या भिंतीवरून पाण्याचा विसर्ग सुरू आहे। आता एक सविस्तर बातमी पाहूयात। दक्षिण मुंबईतील उड्डाण पुलाचं आज लोकार्पण होणार आहे। कर्नाक पूल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीमध्ये सुरू होणार आहे। कर्नाक उड्डाण पुलाला सिंदूर पूल असं नाव देण्यात येणार आहे। सकाळी 10 वाजता या पुलाचं लोकार्पण होणार आहे। मोठी बातमी आपण पाहतोय। कर्नाक पूल हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीमध्ये आज सुरू होणार आहे। सकाळी 10 वाजता या पुलाचं लोकार्पण होईल। या उड्डाण पुलाला
सिंदूर पूल असं नाव देण्यात येणार आहे। दक्षिण मुंबईतील उड्डाणपुलाचं आज लोकार्पण पार पडणार आहे। सादर करण्यात आलं। महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी हे प्रतिवृत्त सादर केलं। राज्य सरकार विधिमंडळात जनसुरक्षा विधेयक मांडणार आहे आणि यावर आता विरोधक नेमकी काय भूमिका घेणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय। विरोधी पक्षनेते राहुल गांधींनी निवडणूक आयोगावर गंभीर आरोप केले आहेत। महाराष्ट्राप्रमाणे बिहारमध्ये देखील मतदान चोरीचा प्रयत्न होता असा आरोप राहुल गांधींनी केलाय। महाराष्ट्रात विधानसभेत 1 कोटी मतदार वाढले, आता बिहारमधील मतदान याद्यांमध्ये फेरफार झाल्याचं राहुल गांधी म्हटलंय। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी शिवसेना उबाठाचे दिंडोशी विधानसभेचे आमदार सुनील प्रभू यांच्या घरी जाऊन त्यांची भेट घेतली। काही दिवसांपूर्वी सुनील प्रभू यांच्या वडिलांचं निधन झालं होतं। सुनील प्रभू आणि एकनाथ शिंदेंमध्ये राजकीय चर्चा झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। आमदार महेंद्र थोरवे पुन्हा शिवसेना उबाठा पक्षाच्या वाटेवर असल्याचा गौप्यस्फोट राष्ट्रवादीचे नेते सुधाकर घारे यांनी केलाय। त्यामुळे आता पुन्हा राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलंय। कोकणासाठी उद्धव ठाकरे शिवबंधन परिक्रमा करणार आहेत। ऑगस्टमध्ये रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्गात ठाकरे दौरा करणार आहेत। संघटनात्मक बांधणीसाठी उद्धव ठाकरेंमध्ये रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्गात कोकण दौरा असणार आहे। हिंदी मराठीच्या वादात आता मनोज जरांगे यांनी देखील उडी घेतली आहे। निशिकांत दुबे यांच्या महाराष्ट्रद्रोही वक्तव्याचा जरांगे पाटील यांनी समाचार घेतलाय। सत्ताधारी आणि विरोधकांनी फटके न दिल्यास आम्ही त्यांना फटके देणार, महाराष्ट्राचा मराठी अस्मितेचा अपमान सहन करणार नाही असा इशारा जरांगे यांनी दिलाय। गिरणी कामगारांच्या विविध मागण्यांवर सरकार सकारात्मक असल्याचं मंत्री उदय सामंत यांनी स्पष्ट केलंय। गिरणी कामगारांच्या शिष्टमंडळाशी त्यांनी चर्चा केली। आज संध्याकाळी विधान भवनात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीमध्ये महत्त्वाची बैठक पार पडणार आहे। आकाशवाणी आमदार निवास उपाहारगृहावर एफडीएनं कारवाई केली आहे। निकृष्ट दर्जाचं अन्न दिल्याप्रकरणी उपाहारगृहाचा परवाना रद्द करण्यात आलाय। एफडीएकडून कॅन्टीनमधील काही खाद्यपदार्थ सीलही करण्यात आले होते। मीरा भाईंदरमधील मोर्चाला परवानगी न दिल्यानं पोलीस आयुक्तांना हटवण्यात आलेलं आहे। मीरा भाईंदर पोलीस आयुक्त मधुकर पांडे यांची उचलबांगडी करण्यात आली आहे। निकेत कौशिक यांची मीरा भाईंदर वसई विरार पोलीस आयुक्तपदी आता वर्णी लागली आहे। विना अनुदानित शिक्षकांनी आंदोलन स्थगित केलंय। यापुढे शिक्षकांच्या पगाराची तारीख चुकणार नाही असं आश्वासन मंत्री गिरीश महाजन यांनी दिलं। या आश्वासनानंतर शिक्षकांनी आंदोलन मागे घेतलं। मराठवाडा विद्यापीठातील उपकुलसचिव हेमलता ठाकरे यांनी आत्महत्येचा प्रयत्न केला। सुसाईड नोटमध्ये कुलगुरू विजय फुलारी आणि कुलसचिव प्रशांत अमृतकर यांच्यावर छळ केल्याचा गंभीर आरोप हेमलता ठाकरे यांनी केला। छत्रपती संभाजीनगरमधील समाज कल्याण उपायुक्त जयश्री सोनकावडे यांनी महिला कर्मचाऱ्यांना घरी बोलावून स्वतःचा आणि आपल्या आईचे पाय चेपून घेत घर काम करायला लावल्याचा व्हिडिओ समोर आला होता। या प्रकरणी 4 महिला कर्मचाऱ्यांनी जयश्री सोनकावडे विरोधात पोलीस ठाण्यात तक्रार केली आहे। पाळी आल्यानं मुलींची कपडे काढून तपासणी। शहापूरमधील आरएस जमानिया शाळेत हा एक धक्कादायक प्रकार घडलाय। शाळेच्या टॉयलेटमध्ये रक्त आढळल्यानं शाळेच्या व्यवस्थापनानं 10 ते 12 विद्यार्थिनींचे अक्षरशः कपडे काढून तपासणी केली। यामुळे मुलींमध्ये संतापाची लाट पसरली। ही घटना पालकांना कळताच सगळ्या पालकांनी शाळा गाठली आणि जाब विचारला। या प्रकरणात 8 जणांवर पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलाय। महाराष्ट्रात हॉटेल्समधील दारू आता महागणार आहे। त्यामुळे मद्यप्रेमींसह हॉटेल चालकांना याचा फटका बसणार आहे। सरकारकडून मद्यावरील वॅट 5% 10% इतका वाढवण्यात आलाय, तर परवाना शुल्कात 15% वाढ करण्यात आलेली आहे। त्यामुळे हॉटेल्समधील दारू आता महागणार आहे। सांगली जिल्ह्यातील आटपाडी तालुक्यातल्या करगणीमध्ये एक धक्कादायक प्रकार समोर आलेला आहे। 10वी मध्ये शिकणाऱ्या एका अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार झाल्याची घटना घडली आहे। या घटनेनंतर पीडित मुलीनं गळफास घेऊन आत्महत्या केली। पोलिसांनी गुन्हा दाखल करण्यास दिरंगाई केल्यानं पोलिसांची चौकशी करण्याची मागणी नातेवाईकांनी केली आहे।